नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। मी सुवर्ण कट्टीमनी। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। माऊलीच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन, स्वागतासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, सीईओ आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती। आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांची संवाद साधलाय, म्हणजेच प्रत्यक्ष वारीत असल्याचा भास टिपतायत द न्यूज प्लसचे संपादकीय हेड जयपाल खेडकर। सोलापुरात माकपच्या 7 कार्यकर्त्यांवर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी दाखल केलाय गुन्हा। अतिक्रमण विभाग पुन्हा ऍक्शन मोडवर, मार्केट यार्ड, हो मैदान, विजापूर रोड परिसरात धडक कारवाई करत जप्त केले साहित्य। चीनचे राजदूत HE फेहांग यांची डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट आणि कोटणीसांबद्दल काढले गौरवोद्गार। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखींचं निलगार समाजातर्फे करण्यात आलं भव्य स्वागत। स्वागतानं सुखावले वारकरी। अनधिकृत राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करणाऱ्या विद्यापीठावर कारवाई करा, युवक काँग्रेसची तीव्र मागणी। शिवसेना ठाकरे गटातर्फे गांधीगिरीचं प्रदर्शन। पालिका खड्डे बुजवत नसल्यानं अधिकाऱ्यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करीत केलं खड्ड्यात वृक्षारोपण। आणि नाभिक समाजातर्फे गजानन महाराजांच्या पालखीत प्रतिवर्षाप्रमाणे सेवा रुजू। माऊलीच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, स्वागतासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, सीईओ आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती। धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, माजी आमदार रामहरी रुपनौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अकलूजचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचं पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। आषाढी वारी निमित्त खास वारकऱ्यांशी साधलेला संवाद म्हणजे प्रत्यक्ष वारीत असल्याचा भास टिपता आहेत द न्यूज प्लसचे संपादकीय हेड जयपाल खेडकर। आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांशी साधलेला संवाद म्हणजेच प्रत्यक्ष वारीत असल्याचा भास होय। ही सर्व क्षणचित्रे टिपताहेत द न्यूज प्लसचे संपादकीय हेड जयपाल खेडकर। तर आज आपण पाहतोय की आज धर्मपुरी येथे संत माऊली अर्थातच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आगमन होत आहे आणि या आगमनाच्या निमित्तानं आज आपण धर्मपुरी येथे आहोत। तर आज आपल्याबरोबर या पालखीसोबत पायी प्रवास करत करत आलेले वारकरी देखील आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार माऊली। नमस्कार। तर हा जो या वर्षीचा वारीचा जो सोहळा आहे, हा आनंदोत्सव आहे, तर याबद्दल काय सांगा? अतिशय म्हणजे आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी। फक्त बाबा निसर्गाचं थोडंसं आगमन पाहिजे होतं, त्याची एक खंत आहे। माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना की लवकरात लवकर पावसाची सुरुवात व्हावी आणि खूप आनंदमय क्षण असतो। म्हणजे तसा थकवा जाणवतो, पण या मृदुंगाच्या आवाजात, टाळाच्या आवाजात असं काही शारीरिक जाणवत नाही। जवळजवळ आमचं हे 8वं वर्ष आहे। आम्ही पुण्यापासून ही वारी चालू केली होती। ॲटलस कॅप कंपनीमध्ये मी काम करतो, पण आवर्जून या क्षणासाठी मी या वारीची वाट बघत असतो। यंदाची वारी काहीतरी वेगळी आहे आणि प्रशासनानं अनेक चांगल्या गोष्टी, अनेक सोयी सुविधा या वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यात, तर याचा अनुभव तुम्हाला कसा? रस्त्याने घाण वगैरे आणि रस्ते वगैरे पण खूप मोठे करण्यात आले। वारीचा जो मार्ग आहे तो पण खूप प्रशस्त आहे असं, त्याच्यामुळं ट्रॅफिकला वगैरे या गोष्टी, या सुविधा या सरकारच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या, ते खूप चांगली गोष्ट झाली आहे। लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये वारी आगमन करते, तर या वारीबरोबर आपणही आलात, तुम्हाला काय वाटतं की कसा हा आनंदोत्सव आहे? आता सरकारने रस्ते पण म्हणजे पहिल्यापेक्षा खूप छान केलेले आहेत आणि जरा सोयीस्कर झाले। ज्याला म्हणजे टप्पा खूप खडतडा होता तो आता एकदम सोयीस्कर झालेला आहे, त्यामुळं सरकारचं खूप खूप धन्यवाद। ओ वारकरी विना खांद्यावरी, ओ वारकरी विना खांद्यावरी, साऱ्या वाटेने हरिनाम घेऊया,
बागेतील होती संत भेटी एकमेकांना लिंगन देऊया नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया. खूपच छान तुम्ही अभंग या ठिकाणी सादर केलाय. तर बोला पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर या ठिकाणी आपल्यासोबत आणखी एक ज्येष्ठ वारकरी आपल्या बरोबर आहेत. कुठून आलात आपण? मी रायगड जिल्हा वरणगाव, महाड तालुक्यातील वरणगाव येथून आलोय. सुमारे मी 44 वर्षी मात्र वारीचा आहे. बर बर. वयाच्या मी 28व्या वर्षी अच्छा. माळकरी झालो बरं. आणि त्यावेळेपासून वारी करतोय. हा आनंद इतका की वर्षातून 20 दिवस चाललं की सर्व केलेले कष्ट श्रम हे सफल होत जातं बर बर. आणि आनंद आपल्याला स्वतःला मिळतो. शरीर वोखटे ना सांग तुका वेग करी हरी भजने तुका म्हणे वेग करी हरी भजने शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले. सोलापुरात माकपच्या 7 कार्यकर्त्यांवर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी दाखल केला गुन्हा. 5 जून रोजी लागलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. तसंच नुकत्याच झालेल्या UGC नेट या परीक्षेमध्ये देखील मोठा गैरव्यवहार झाला आहे. यासाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्र सोलापूर जिल्हा कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता येथे आंदोलन परवानगी नसताना ते केलं. त्यांनी नियोजन भवन येथे एकत्र येऊन घोषणाबाजी करीत असताना सदर ठिकाणी गर्दी करून निदर्शने आंदोलन करता येणार नाही म्हणून पोलीस आयुक्त यांचे जमावबंदीचे आदेशाचं उल्लंघन होत आहे असं सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण विभाग पुन्हा ऍक्शन मोडवर. मार्केट यार्ड, होम मैदान, विजापूर रोड परिसरात धडक कारवाई करत जप्त केलं साहित्य. सोलापूर शहरात रहदारीस अडथळा ठरणारं तसंच फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नियमितपणे सुरू आहे. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मुर्तुजा शहापुरे यांच्या माध्यमातून पथकानं पोलीस बंदोबस्तासह सकाळी 11 वाजता सोलापूर मार्केट यार्ड परिसरात कारवाई केली. 3 तास मार्केट यार्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाई दरम्यान अनधिकृत विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली. त्यानंतर विजापूर रोडवरील फुटपाथवर आणि रहदारीस अडथळा ठरेल अशा पद्धतीनं फळ आणि भाजी विकणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली. त्यानंतर ही धडक मोहीम नार्तकोट प्रशालेच्या मागे होम मैदान लगतच्या रोडवर राबवली गेली. या ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या 4 चाकी गाड्यांवर कारवाई करण्यात आली. सोलापूर शहरात विक्रेते आणि नागरिकांनी अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असं आवाहन विभाग प्रमुख शहापुरे यांनी केलं आहे. चीनचे राजदूत H.E. फेहॉंग यांची डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट. कोटणीसांबद्दल काढले गौरव उद्गार. चीनचे भारतातील राजदूत H.E. फेंगहॉंग व मुंबईतील चीनी महावाणिज्यदूत क्वांग झियान हुआ यांच्यासह शिष्टमंडळानं बुधवारी सकाळी 8 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकास भेट दिली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर चीनचे भारतातील राजदूत फेऑंग व मुंबईतील महावाणिज्य दूत झिऑन हुआ यांनी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर या शिष्टमंडळांनी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे
यांनी इंद्रभवनवी संदर्भात सर्व माहिती त्यांना दिली. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरच काही. ममता रेडी में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स ही हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणार एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड वेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, कोल्हापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464. मिस्टर गणेश सावंत 9420090005. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचं निलगार समाजातर्फे करण्यात आलं भव्य स्वागत. स्वागताने सुखावले वारकरी. शेगावहून पंढरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणात आगमन झाले. यावेळी निलगार समाजातर्फे पालखीचे भव्य स्वागत आणि पूजन करण्यात आले. या प्रसंगी निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बऱ्याच वर्षापासून आमच्या प्रांगणात पालखी येत असते आणि सर्व वारकऱ्यांचं आम्ही स्वागत करून त्यांना अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करीत असतो. आणि ती सेवा करायला शेगावच्या गजानन महाराजांचे संस्थान आम्हाला संधी देते, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यावेळी उपस्थित वारकऱ्यांना अल्पोपहारही देण्यात आला. या प्रसंगी निलगार समाजाचे अध्यक्ष रवींद्र चवडेकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांच्यासह पदाधिकारी तसेच माणेकरी शाळेतील शिक्षक वृंद, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनधिकृत राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करणाऱ्या विद्यापीठांवर कारवाई करा, युवक काँग्रेसची तीव्र मागणी. 9 जुलै 2024 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पत्रावरून विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं राष्ट्रीय विद्यार्थी दिवस मुख्य सभागृहात साजरा करण्यात आला. या तारखेला कोणत्याही शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्रीय विद्यार्थी दिवस नसताना तो साजरा करण्यात आला आहे. हा दिवस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस आहे. ही संघटना उजव्या विचाराची आणि सनातनी विषमवादी विचाराची पुरस्कार करणारी आहे. त्यामुळे या संघटनेचा निषेध करण्याकरता खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन युवक काँग्रेस अध्यक्ष सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दिला आहे. काल 9 जुलै 2024 रोजी
काल राष्ट्रीय विद्यार्थी दिवस नव्हता, परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस होता. परंतु या ठिकाणी कुलगुरू व तसेच प्रकुलगुरू यांनी या ठिकाणी राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे. हे पूर्णपणे चुकीचं असून या ठिकाणी कुठेतरी RSSच्या विचाराचा अजेंडा या ठिकाणी राबवताना दिसत आहेत. त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय कुलगुरू यांना निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला माहीत असेल 4-5 जिल्ह्यांचं मिळून एक विद्यापीठ असतं, परंतु माननीय मुख्यमंत्री असताना माननीय सुकुमार शिंदे साहेबांनी या जिल्ह्यासाठी वैयक्तिक विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ आणलेलं आहे. या ठिकाणी या विद्यापीठाला मान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे. अशा विद्यापीठामध्ये जर डाव्या विचारसरणीच्या लोकांचे जर कार्यक्रम होत असतील तर याचा तीव्र निषेध मी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. यावर्षी दोन वेळेस या ठिकाणी या मैदानामध्ये या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या विचारांचा कुठेतरी भाजपच्या विचारसरणीचा कुठेतरी कार्यक्रम राबविताना कुलगुरू दिसत. या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने मी त्यांना इशारा दिलेला आहे. तिसऱ्या वेळेस जर आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला तर या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाची परवानगी देताल त्या संबंधित अधिकारी काळे फासू. शिवसेना ठाकरे गटातर्फे गांधीगिरीचे प्रदर्शन. पालिका खड्डे बुजवत नसल्याने अधिकाऱ्यांच्या पोस्टरचा दुग्धाभिषेक करत केलं खड्ड्यात वृक्षारोपण. निराळे वस्ती ते अरविंद धाम हा डांबरीकरण केलेला रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला. मात्र 6 महिन्यापासून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावर वृक्षारोपण करीत महापालिका आयुक्त उपाययोजनांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात मनपा आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलनं चोप देण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिला आहे. सगळे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत, अनेक लोकांचे हातपाय मोडलेले आहेत. पण आज शिवसेनेच्या वतीनं माझे सहकारी शहर प्रमुख महेश धाराशिवकर, गोविंद कांबळे, बाळासाहेब गायकवाड, सर्व या भागातील पदाधिकारी महिला आघाडीच्या वतीनं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि इथं खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि आयुक्त उपायुक्तांना दुधाचा अभिषेक घातलेला आहे. दुधाचा अभिषेक यासाठी घातलेला आहे, तुम्हाला आम्ही इशारा देतोय, भविष्यामध्ये हा रस्ता नाही केला तर तुम्हाला चप्पलचा प्रसाद देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवलेला आहे. कलेक्टरला बी निवेदन दिलेलं आहे, महापालिकेला दिलेलं आहे. या भागामध्ये 2 उपायुक्त राहतात, मॉर्निंग वॉकला जातात, परंतु त्यांनी डोळे झाक करून या भागामध्ये काम करत नाही. जे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या पाठीशी राहण्याचं काम या महापालिका करते आहे. त्यामुळे आम्ही या पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो. परंतु त्याआधी ड्रेनेजचं काम करणं गरजेचं होतं, परंतु रस्ता केल्यानंतर खोदला आणि इथल्या जे राहते इथं स्थानिक नागरिक आहेत आणि या रस्त्याचा वापर करणारे इतर पोलीस वसाहत असू दे किंवा इतर सर्वसामान्य असू दे, त्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे आणि ह्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा हा दाट संशय नाही तर खात्रीच आहे आम्हाला. आणि या ठिकाणच्या नागरिकांचे हाल जर महापालिकेने दूर केले नाही तर शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जे आम्हाला करायचं आहे, आता आमच्या उपजिल्हा प्रमुख प्रताप भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जोड्याचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार. नाभिक समाजातर्फे गजानन महाराजांच्या पालखीत प्रतिवर्षाप्रमाणे सेवा रुजू. श्री संतसेना नाभिक दुकानदार सेवाभावी संस्थेच्या वतीनं शुक्रवारी गजानन महाराज पालखीचं 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयाजवळ पालखीचा विसावा घेण्यात येतो. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान श्री संतसेना महाराज नाभिक दुकानदार सेवाभावी संस्थेच्या वतीनं पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना दाढी कटिंग करून आपली सेवा प्रकट केली आहे. यावेळी श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद सिंगराल, विद्यमान अध्यक्ष अभय कुमार कांती, उपाध्यक्ष शेखर कोंडापुरे, पांडुरंग पवार, सचिव मोहन जमदाडे, शिवराज हडपत, गोपाळ नडिगोट्टू, राजू शुक्लवार, उमेश शिंदे, राजकुमार धुळकेड, राम भाऊ राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मोफत दाढी कटिंग सेवेसाठी नाभिक समाजातील बांधवांनी आपला सहभाग नोंदवला होता. आपल्या या सेवेबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या वेळेला तुकाराम महाराजांचा एकच अभंग म्हणावा लागतो, काय वानो आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. ज्या वेळेला शब्द सुचत नसतात त्यावेळेला वंदन करणं
एकच आपल्या समोर मार्ग असतो आणि तो मार्ग मी या ठिकाणी या वेळेला अवलंबेन. आपण खूप मोठी सेवा या ठिकाणी करताय, निष्काम सेवा करताय. या सेवेबद्दल कसलीही प्रसिद्धी नाही, कोणत्याही प्रकारचा प्रसिद्धीचा विषय, फोटोचा विषय न करता केवळ पेपरला द्यावं, बातम्या व्हाव्या, सोशल मीडियावर जावं म्हणून आता इथं ही सेवा कुणीच करत नाही. मी बघा आल्यापासून 1 तास झालं पाहतोय. मग बूट पॉलिश असेल, चप्पल सेवा असेल, कपड्याला प्रेस करणं असेल, दाढी कटिंग असेल, हे मनापासून सगळेजण करायला लागलेले आहेत आणि कुणाचंच लक्ष फोटोकड कॅमेऱ्याकड नाही. ते स्वतःहून ही सेवा निष्कामतेनं करतायत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. माऊलीच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन, स्वागतासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, सीईओ आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती. आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांची संवाद साधलाय, म्हणजेच प्रत्यक्ष वारीत असल्याचा भास टिपतायत द न्यूज प्लसचे संपादकीय हेड जयपाल खेडकर. सोलापुरात माकपच्या 7 कार्यकर्त्यांवर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी दाखल केलाय गुन्हा. अतिक्रमण विभाग पुन्हा ऍक्शन मोडवर. मार्केट यार्ड, हो मैदान, विजापूर रोड परिसरात धडक कारवाई करत जप्त केले साहित्य. चीनचे राजदूत HE झू फेहांग यांची डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट आणि कोटणीसांबद्दल काढले गौरवोद्गार. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखींचं निलगार समाजातर्फे करण्यात आलं भव्य स्वागत. स्वागतानं सुखावले वारकरी. अनधिकृत राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा करणाऱ्या विद्यापीठावर कारवाई करा, युवक काँग्रेसची तीव्र मागणी. शिवसेना ठाकरे गटातर्फे गांधीगिरीचं प्रदर्शन. पालिका खड्डे बुजवत नसल्यानं अधिकाऱ्यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करीत केलं खड्ड्यात वृक्षारोपण. आणि नाभिक समाजातर्फे गजानन महाराजांच्या पालखीत प्रतिवर्षाप्रमाणे सेवा रुजू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस. नमस्कार.